नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमने सामने आल्याचं चित्र आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अध्यक्ष निवडीच्या मुदतीकडे भाजपचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय। विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डांना भाजपने 40 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। लांबलेल्या संघटनात्मक निवडणुकांमुळे अध्यक्ष निवडीमध्ये अडचण येते। भाजपच्या 36 पैकी 24 प्रदेश शाखांमध्ये संघटनात्मक निवडणुकाच नाही आहे, तर अध्यक्ष निवडण्यासाठी अर्ध्याहून 18 पेक्षा जास्त राज्यात प्रदेशाध्यक्ष हे आवश्यक आहेत। आतापर्यंत फक्त 12 राज्यांमध्ये भाजपच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे 20 एप्रिलपूर्वी भाजपच्या नव्या अध्यक्षाचं नाव जाहीर होणं हे आता अशक्य आहे। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमकी या अध्यक्षपदावरून प्रत्येकाची नेमकी काय भूमिका आणि येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं टाकली जाऊ शकतात? अश्विन, ही खरं तर आताच्या या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की भाजप अध्यक्षपदाची निवड होईल, बेंगलोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर आहे, त्यापूर्वी भाजपची बैठक होईल, तेव्हा भाजप अध्यक्षाची निवड होईल किंवा केली जाईल असं म्हटलं जात होतं। परंतु आताची जी लेटेस्ट बातमी आहे त्याच्यामध्ये भाजपने काही नावं सुचवली होती राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी, परंतु ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ती मान्य नाही आहेत। आणि ह्याचं एक कारण असं आहे की जे.पी. नड्डांची आपण जर मागील काही वक्तव्य पाहिली तर त्यांनी ते RSSची आम्हाला गरज नाही वगैरे असं म्हटलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येही काय बरं दिसत नाहीये। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लांबणीवर झालेली आहे, कारण जी भाजपने नावं दिली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाकारलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की नड्डा किंवा नड्डासारखा कोणताही नेता आमच्या परीक्षेत, म्हणजे त्यांना अध्यक्ष जो हवा आहे त्या परीक्षेत तो उतरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधल्या सूत्रांनी सांगितलं की हे नवीन अध्यक्षाच्या नावावर पक्ष आणि संघटनेत एकमत नाहीये, त्यामुळे सध्या जे.पी. नड्डांना 40 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की 20 एप्रिल पूर्वी नवीन अध्यक्षांचं नाव जाहीर करणं कठीण आहे। अश्विन, धन्यवाद चंद्रकांत या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहा। तेव्हा सध्याची अपडेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या अनुषंगाने 20 एप्रिलपर्यंत आता, त्यामुळे नवीन अध्यक्ष येणं हे अशक्य आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।